एक धावेने संघाची धावसंख्या 13च्या घरात जाऊन पोहोचते. आता मात्र स्ट्राईकला येतोय साई पाटील. साई पाटीलला या सामन्याची जिम्मेदारी घ्यावी लागेल. जिम्मेदारी घ्यावी लागेल. रौनकची कमतरता या संघामध्ये. कालच्या सामन्यामध्ये 92 धावा कुठल्या होत्या दोन्ही फलंदाजांनी. आज मात्र आपल्या संघाला विजय मिळवून द्यावा लागेल. पुन्हा एकदा शिबू आणि खेळलाय चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑफ रिझर्व. तिथे मात्र सुरेख क्षेत्ररक्षण. सचिन चेंडू अडवतोय. इथे मात्र थोडीशी गफल होते. प्रेक्षकांचा इशारा येतोय चौकार. आता पंचांचा देखील इकडे इशारा येतोय. 4 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17च्या घरात. सुरेख फटका. चांगला प्रयत्न तिकडे सचिन याचा. मात्र चेंडू जातोय सीमारेषा पार. आता मात्र कुठेतरी शिबूला कमबॅक करावं लागेल. विकेट्स काढून द्यावे लागतील. विकेट्स इम्पॉर्टंट आहेत या मॅच मध्ये. आता मात्र पुन्हा एकदा सुरेख फटका. पुन्हा एकदा गफलत. खराब जजमेंट. संकेत भोईर याने चेंडू अडवला पाहिजे होता. फिल्डिंगचा स्टँडर्ड इथे आपल्याला दाखवतोय एकदम कमी दर्जा इकडे फिल्डिंगचा. आणि या 4 धावेने संघाची धावसंख्या 21च्या घरात जाऊन पोहोचतीये. पुन्हा एकदा रन रेट जो पाहिजे होता तो इथे आपल्या संघाला मिळून देत आहेत दोन्ही फलंदाज. 10चा ऍव्हरेज. सध्या तरी बॅटिंग करतायत दोन्ही फलंदाज प्रणित आणि साई. एक विचारपूर्वक फलंदाजी दोन्ही फलंदाजांकडून. विकेट्स ठेवून चांगल्या चेंडूवर सिंगल्स डबल आणि खराब चेंडूवर चौकार मारण्याचा प्रयत्न. आता मात्र पुन्हा एकदा चेंडूला भिरकावून दिला. चेंडू जातोय बिग बिग. चला पंच काय निर्णय असेल तो. ओके थर्ड अंपायर आहे. डिसिजन पेंडिंग आहे. चला रिव्ह्यू घेतलेला आहे. पंचांचा रिव्ह्यू असेल. किरण मात्रे रात्री जागल्यानंतर आज लवकर उठले. मितेश मात्रे 42 नंबरची जर्सी. अपेक्षा असतील मित्रांना का त्याला बॉलिंग दिली जाईल. बॅटिंग पण नाही दिली का. ठीक आहे. आता मात्र शिबू याच्या गोलंदाजीवर चढवलेला हल्ला. साई पाटील हल्ला बोलतोय. आपल्या संघाकडून आपल्या इनिंग मधील दुसरा षटकार ठोकतोय. संघाची धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 33च्या घरात. आता मात्र 17 धावेंची गरज. जयेश तांडेल आयोगात नाही लावला आज. कालच्या साठी होता तो ऑफर संध्याकाळपर्यंत. अजून गणेश कांबळे आलेला नाहीये. उद्याची ऑफर उद्या सांगू. शिबूच्या गोलंदाजी पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा तिथे मात्र झेल पकडण्याचा कोणताच प्रयत्न दिसत नाही. कुठेतरी आपल्या माना न खांद झुकवलेले दिसतात. कपिल दादा भोईर एक. साई पाटील ढोपा टेक षटकार देख. सचिन गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा धावतोय. टाकलाय चेंडूला हुक केलाय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतोय. वेदांत आय थिंक तिकडे वेदांत आहे का कोण आहे. आणि चौकार. खराब गोलंदाजी. तिन्ही गोलंदाजांकडून अजूनपर्यंत खराब गोलंदाजी आपण पाहिलाय. 50 धावसंख्या धावफलकार असताना एक अचूक टप्पा टाकणं गरजेचं होतं. मात्र इथे मात्र आपण दोन्ही फलंदाजांचं देखील कौतुक करू. दोन्ही फलंदाजांनी आपल्या खांद्यावर जिम्मेदारी घेतली आपल्या संघाची आणि आपल्या संघाला विजयाच्या जवळ नेऊन ठेवलाय. आता मात्र कुठेतरी चमत्कार गोलंदाजी करावा लागेल. मात्र साई पाटील इथे मात्र थांबणार नाही. पुन्हा एकदा चेंडूला हुक केलाय. चेंडू जातोय वन बाउंड सीमारेषा पार. चौकार. चौकाराने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 45च्या घरात.
आता मात्र फक्त आणि फक्त 5 धावेची गरज. रोनक टंडेल एक्झामला पोहोचला आहे. चालू असेल एक्झाम संपल्यावर त्याला वाटलं बरा झाला बाबा जिंकलो. काल रातच्या बिचाराला लय टेन्शन होता. पुन्हा एकदा साई सुरेख सुरेख फटका. चेंडू चकावतोय, चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. आता मात्र इथे दोघांनी फलंदाजांनी टाळी दिलेली आहे एकमेकाला. कुठेतरी जिम्मेदारी घेतली होती संघाची ती पूर्ण करतायत. 1 धावेची गरज. 1500 रुपये जमा करी. आणि साई पाटील याला 1500 रुपये लागू दिलेले आहेत. चौकारांची हॅट्रिक ठोकली आहे. पुन्हा एकदा आणि इथे मात्र संघ विजयी होतोय. जिंकलेल्या संघाचे खूप खूप अभिनंदन आणि हरलेल्या संघाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. अरुण मामा म्हात्रे यांच्याकडून त्याला सामनावीर देण्याचा मान. 40+ संघाचे एक जबरदस्त गोलंदाज अरुण मामा म्हात्रे. चला फलंदाज पाठवायचे आहेत. हॅलो चेक. चला आपण मागच्या मॅचचा सामना जो खरं तर मागचा मॅचचा रिझल्टही फार छान लागला. साई सोबत आपण चर्चा करूया. टीमचे कॅप्टन लीड आणि लीड करत असताना दोन्ही बाजू खरं तर साईनं फार छान सांभाळलं. पहिल्यांदा बॉलिंग त्यानंतर बॅटिंग आणि एकंदरीतच लिडरशिप स्किल सुद्धा. स्पर्धेमध्ये मिथिलेश पॅन्थर्सचा प्रवास फार छान राहिला. आज आवर्जून एक गोष्ट सांगता येईल साई तुझ्यासाठी. रोनकचे एक्झामिनेशन सुरू असताना त्याची उणीव न भासता किंवा आपण असं म्हणूया की तुझ्याकडे जे रिसोर्सेस आहेत ते रिसोर्सेस तू युटिलाइज केलेस ॲज अ कॅप्टन म्हणून. खरं तर प्रसाद नानाला तू बॉलिंग दिली, त्यांनी बॉलिंग चांगली केली. एकंदरीतच क्रिकेट हा सांघिक खेळ आहे आणि मगाशी जे आम्ही अनुभवलं खरं तर सांघिक कॉन्ट्रीब्युशन दिलं आणि म्हणूनच 2 मॅचेसमध्ये 2 यश आणि 2 विजय मिळाल्यानंतर संघाचा एक चढता आलेख आपल्याला पाहायला मिळाला. एकंदरीतच कसा अनुभव शेअर करशील. आणि मॅन ऑफ द मॅचचं नामांकन मिळालं विथ द बॉल विथ द बॅट आणि चांगला खेळ झाला मिथिलेश पॅन्थर्सच्या टीमचा. खरं तर रोनकची कमतरता होतीच कारण बॉलर आहे, बॅट्समन आहे आणि प्लस क्षेत्ररक्षण बाहेर. आणि आमच्या इकडे फिल्डिंग बघितली तर आम्हाला बाहेर फिल्डिंगला ठेवायला पण विचार करत होतं कारण क्रिकेट नाही आहे तसा की उन्हामध्ये एवढी मुलं खेळणार आणि तसं प्रोत्साहन नाही देत आता. पण तरीसुद्धा आमचा सांघिक खेळ खूप छान झाला. फिल्डिंग खूप छान झाली आणि प्रत्येकाने प्रत्येकाचा 100% दिला. भलेही तो क्रिकेटमध्ये नसो, तो कुठेही कुठल्या क्षेत्रात असो, पण त्यांनी क्रिकेटमध्ये येऊन त्याच्या ग्राउंडमध्ये 100% देण्याचा प्रयत्न केला.